नमस्कार मित्रांनो, MVR अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील लोकसंख्या यावर आयोगाने विचारलेले प्रश्न बघणार आहोत. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर जास्त आहे? 2011च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचे जास्त आहे? सातारा, औरंगाबाद, बुलढाणा की जळगाव? तर मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर आपण पहिले बघून घेऊ. महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर होतं 2011च्या जनगणनेनुसार 929. तेच मित्रांनो 2001 मध्ये होतं 922. 2001 मध्ये होतं आणि 2011 नुसार 929. सर्वाधिक लिंग गुणोत्तर होतं मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसार रत्नागिरी या जिल्ह्याचं 1122. ठीक आहे. दुसऱ्या नंबरचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग 1036. त्यानंतर आहे तिसरा नंबर मित्रांनो गोंदिया 999. चौथा आहे मित्रांनो सातारा 988. आणि पाचव्या क्रमांकावर आहे मित्रांनो दोन जिल्हे आहे भंडारा आणि गडचिरोली 982. सर्वात कमी लिंग गुणोत्तर होतं मित्रांनो, सर्वात कमी लिंग गुणोत्तर मुंबई शहरचं, मुंबई शहर 832. त्यानंतर उपनगर 860, ठाणे 891, पुणे 915, बीड 916, औरंगाबाद 923. ठीक आहे मित्रांनो, सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे आणि सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे आपण बघितलेला आहे. तर यावरून मित्रांनो आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. ते म्हणजे आपल्याला विचारलं आहे सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचं आहे, म्हणजे ते आहे मित्रांनो आपल्याला पर्यायामध्ये सातारा दिसत आहे. सातारा पहिल्या 4 मध्ये येते. 988 लिंग गुणोत्तर आहे सातारा या जिल्ह्याचं, म्हणून आपला या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 सातारा. ठीक आहे. औरंगाबाद मित्रांनो 923 आहे. बुलढाणा आणि जळगाव हे नाही आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सातारा, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघू. महाराष्ट्र राज्यात 1911 ते 1921 या दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती, याचे कारण म्हणजे काय? ठीक आहे. 1911 ते 1921 या दशकामध्ये लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती, याचं कारण आपल्याला विचारलेलं आहे. पर्याय आहे त्या काळातील कमी जन्मदर, साथीच्या रोगामुळे मृत्यूदरातील वाढ, तिसरा आहे पुरामुळे झालेले मृत्यू आणि चौथा आहे औद्योगिकरणाचा अभाव. तर मित्रांनो या दशकामध्ये लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती. ऋणात्मक म्हणजे किती होती ते पण -31. ठीक आहे, -0.31 इतकी होती मित्रांनो निगेटिव्ह मध्ये. तर याचं कारण होतं साथीच्या रोगामुळे मित्रांनो काय झालं होतं की मृत्यूदरातील वाढ झालं होतं. ठीक आहे, साथीच्या रोगामुळे मृत्यूदरामध्ये वाढ झालं होतं, त्यामुळे यामध्ये लोकसंख्या वाढ काय होती तर ऋणात्मक होती. ठीक आहे. 1921 या वर्षालाच मित्रांनो त्यामुळे महाविभाजनाचे वर्ष असे म्हणतात. महाविभाजनाचे वर्ष 1921. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 साथीच्या रोगामुळे मृत्यूदरातील वाढ. पुढचा प्रश्न बघू. ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे, याचे कारण काय? ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होण्याचे कारण काय? विधान अ आहे ग्रामीण भागातील जन्मदर कमी, विधान ब आहे ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होते, सी ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध कमी असते, डी आहे ग्रामीण भागात मृत्यूदर जास्त असतो. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? तर आपल्याला बरोबर विधान विचारलं आहे मित्रांनो. तर यापैकी विधान दुसरा हे आपलं बरोबर आहे मित्रांनो. ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होत आहे.
ग्रामीण भागाकडून शहराकडे काय होत आहे तर स्थलांतर होत आहे. यामुळे ग्रामीण भागातील लोकसंख्या काय होत आहे तर सतत कमी होत आहे, हे याचं कारण आहे मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक 2, ठीक आहे, फक्त ब. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर राहील, फक्त ब. ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर हे याचं कारण आहे. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 14 आहे. 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील नागरीकरणाबाबत कोणते विधान किंवा वाक्य चुकीचे आहे? ठीक आहे. 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील नागरीकरणाबाबत कोणते किंवा कोणती वाक्ये चुकीचे आहेत? चुकीचे आपल्याला विचारलं आहे मित्रांनो. पहिला विधान आहे, नागरी लोकसंख्येची टक्केवारी 45.23% इतकी आहे. विधान दुसरा आहे, महाराष्ट्राच्या नागरी लोकसंख्येत तिसरा क्रमांक लागतो. विधान तिसरा आहे, महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या 5,08,27,500 इतकी आहे. आणि विधान चौथा आहे, महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे. तर यापैकी आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. विधान पहिला मित्रांनो, नागरी लोकसंख्येची टक्केवारी महाराष्ट्रात 45.23% इतकी आहे, तर हे विधान बरोबर आहे. त्यानंतर दुसरा विधान आहे, महाराष्ट्राच्या नागरी लोकसंख्येत तिसरा क्रमांक लागतो, हे विधान सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या 5,08,27,500 इतकी आहे, हे विधान सुद्धा बरोबर आहे मित्रांनो. चौथा आहे, महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे, तर हे विधान चुकीचे आहे मित्रांनो. तर नंदुरबार या जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे हे विधान चुकीचे आहे. कारण नंदुरबारची नाही आहे, तर इथं पाहिजे मित्रांनो गडचिरोली जिल्ह्याची. गडचिरोली जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी काय तर सर्वात कमी आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आपला पर्याय क्रमांक 4, फक्त ड काय आहे तर चुकीचे आहे. फक्त ड आहे, चुकीचे आहे. नागरीकरणाबाबत जर बघितलं मित्रांनो, 2 जिल्हे महाराष्ट्रातील असे आहे 100% नागरीकरण आहे. ते म्हणजेच मित्रांनो मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर इथं काय तर मित्रांनो 100% नागरीकरण आहे. 100% नागरीकरण आहे. त्यानंतर क्रम येतो मित्रांनो या 2 जिल्ह्यानंतर तिसरा आहे तो म्हणजेच मित्रांनो ठाणे जिल्हा. ठीक आहे. आणि चौथा आहे नागपूर. ठीक आहे, चौथा आहे नागपूर, पाचवा आहे पुणे. पहिले 2 आहे मित्रांनो मुंबई शहर आणि मुंबई उपनगर 100% नागरीकरण आहे. त्यानंतर क्रमाने येतो मित्रांनो ठाणे, नागपूर, पुणे. ठीक आहे, ठाणे, नागपूर, पुणे सर्वाधिक नागरीकरण झालेले जिल्हे आहे. सर्वात कमी नागरीकरण झालेला जिल्हा महाराष्ट्रातील तो म्हणजे गडचिरोली. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 5वा आहे, जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे? औरंगाबाद, जळगाव, नांदेड, यवतमाळ. तर 2011च्या जनगणनेप्रमाणे मित्रांनो महाराष्ट्रातील या पर्यायापैकी आपल्याला जळगाव या जिल्ह्याची लोकसंख्या काय तर सर्वाधिक आढळते. ठीक आहे, जळगावची. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जळगाव. प्रश्न 6वा आहे, जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर किती? जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर म्हणजे बाल लिंग गुणोत्तर आपल्याला विचारलं आहे मित्रांनो. तर महाराष्ट्राचे बाल लिंग गुणोत्तर 2011च्या जनगणनेनुसार आहे मित्रांनो 894. किती आहे तर 894. पर्याय क्रमांक 1 हे काय राहील मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर राहील. तर 0 ते 6 वयोगटातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर होतं मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसार ते म्हणजे गडचिरोली जिल्ह्याचं. गडचिरोली जिल्ह्याचं आहे 961. त्यानंतर आहे मित्रांनो गोंदिया. गडचिरोली, गोंदिया 956. त्यानंतर आहे चंद्रपूर 953 आणि भंडारा 953 950 भंडारा. जर आपण बघितलं मित्रांनो गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा हे जिल्हे मित्रांनो आपल्याला पूर्व विदर्भातील आढळते. ठीक आहे. जर 0 ते 6 या वयोगटातील लिंग गुणोत्तर आपल्याला विचारला आहे मित्रांनो
तर आपलं लक्ष पहिले गेलं पाहिजे विदर्भातील जिल्ह्याकडे, ठीक आहे, पूर्व विदर्भातील जिल्ह्याकडे, ठीक आहे. सर्वात जास्त गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा, आणि सर्वात कमी 0 ते 6 वयोगटातील बाललिंग गुणोत्तर ते म्हणजेच मित्रांनो बीड जिल्ह्याचा आहे. बीड 807 यावर प्रश्न आलेला आहे मित्रांनो. सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर आहे बीड जिल्ह्याचं 807, ठीक आहे. त्यानंतर आहे मित्रांनो जळगाव 842, अहमदनगर 852 आणि औरंगाबाद, ठीक आहे. औरंगाबाद सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर आहे मित्रांनो या जिल्ह्यामध्ये बीड, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद. आणि सर्वात जास्त जर विचारलं तर आपल्याला विदर्भ लक्ष यायला पाहिजे मित्रांनो, विदर्भातील जिल्हे, ठीक आहे. तर 2011च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर महाराष्ट्राचे किती आहे तर 894. पुढचा प्रश्न बघू. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये स्त्री साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे? स्त्री साक्षरतेचे प्रमाण आपल्याला विचारलेलं आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील स्त्री साक्षरतेचे प्रमाण. 2011च्या जनगणनेनुसार मित्रांनो सर्वाधिक स्त्री साक्षरता असणारे जिल्हे मित्रांनो, पहिला क्रमांक आहे मुंबई शहर. त्यानंतर आहे मित्रांनो मुंबई उपनगर. तिसरा आहे मित्रांनो नागपूर जिल्हा. चौथा जिल्हा आहे मित्रांनो अकोला. आणि पाचवा जिल्हा आहे अमरावती. साक्षरतेबाबत मित्रांनो मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यानंतरचे येणारे 3 जे जिल्हे आहे मित्रांनो ते सुद्धा काय तर विदर्भातील जिल्हे आहे. नागपूर, अकोला, अमरावती, ठीक आहे. नागपूर, अकोला, अमरावती. त्यानंतर सर्वात कमी स्त्री साक्षरता असणारे जिल्हे मित्रांनो सर्वात कमी असणार आहे तो म्हणजे नंदुरबार, जालना. 2 लक्षात ठेवा मित्रांनो, सर्वात कमी आहे नंदुरबार आणि जालना, ठीक आहे. नंदुरबार, जालना. तर या प्रश्नाचं उत्तर राहील मित्रांनो पर्याय क्रमांक 1 अमरावती, ठीक आहे. अमरावती 5व्या क्रमांकावर आहे मित्रांनो. म्हणून या ऑप्शन पैकी बीड, जालना, नंदुरबार यापैकी अमरावती या जिल्ह्याचे स्त्री साक्षरतेचे प्रमाण काय तर सर्वाधिक आहे. पुढचा प्रश्न बघू. जनगणना 2001 आणि 2011 प्रमाणे महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तरामध्ये किती फरक आहे? ठीक आहे. 2001 ते 2011 याप्रमाणे महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तरामध्ये फरक आपल्याला विचारला आहे मित्रांनो. तर फरक आहे मित्रांनो 2001 मध्ये लिंग गुणोत्तर होतं किती 922 आणि 2011 मध्ये लिंग गुणोत्तर होतं 929. ठीक आहे. 922 आणि 929. तर फरक आहे मित्रांनो 7चा. ठीक आहे. फरक आहे 7चा. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे काय राहील मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर राहील 7. पुढचा प्रश्न बघू. 2001च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातीचे सर्वाधिक लोकसंख्या असलेला राज्य 2001 म्हटलं आहे मित्रांनो. 2001 नुसार भारतातील अनुसूचित जमातीचे सर्वाधिक लोकसंख्या असलेला राज्य आहे ते म्हणजे ओडिशा, महाराष्ट्र, राजस्थान की मध्य प्रदेश. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या आहे मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये. हेच जर मित्रांनो आपल्याला 2011 नुसार जर विचारलं 2011 नुसार ठीक आहे अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती ठीक आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आता 2011 नुसार सर्वाधिक अनुसूचित जमातीची लोकसंख्या असलेला राज्य आहे मित्रांनो मध्य प्रदेश. ठीक आहे. त्यानंतर आहे मित्रांनो ओडिशा आणि तिसरा क्रमांक येतो आपल्या महाराष्ट्राचा. ठीक आहे. अनुसूचित जमातीची लोकसंख्या असणारे 2011च्या जनगणनेनुसार पहिले 3 राज्य म्हणजे मध्य प्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्र. आणि SC म्हणजे अनुसूचित जमाती
सर्वाधिक लोकसंख्या असणारा राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. त्यानंतर मित्रांनो पश्चिम बंगाल, वेस्ट बंगाल. ठीक आहे, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल. 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जाती जमाती आहे मित्रांनो मध्य प्रदेश आणि जाती आहे उत्तर प्रदेश. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. 10वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले 5 जिल्हे कोणते? 2011च्या जनगणनेनुसार मित्रांनो पहिले 5 जिल्हे आपल्याला विचारलेले आहे घनतेनुसार. तर सर्वाधिक घनता आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे मुंबई उपनगर या जिल्ह्याचे आहे मित्रांनो, मुंबई उपनगर. ठीक आहे, त्यानंतर क्रम येतो मुंबई शहर, त्यानंतर आहे मित्रांनो ठाणे, पुणे आणि कोल्हापूर. ठाणे, पुणे, कोल्हापूर आणि नंतर 6वा आहे मित्रांनो नागपूर. हे पहिले 6 जिल्हे आहे मित्रांनो ज्यामध्ये सर्वाधिक घनता आहे. मुंबई उपनगर यामध्ये मित्रांनो घनता आहे 20,980. मुंबई शहर 19,652. ठाणे जिल्ह्याची घनता आहे 1,157. पुणे जिल्ह्याची आहे मित्रांनो 603. कोल्हापूर या जिल्ह्याची आहे 504 आणि नागपूर जिल्ह्याची आहे 470. ठीक आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील घनतेनुसार पहिले 6 जिल्हे आहे मित्रांनो मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर. ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर. ठीक आहे, ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर घनतेनुसार पहिले 6 जिल्हे. या मित्रांनो पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघू. जर आपल्याला शेवटचे जर विचारले मित्रांनो तर घनतेनुसार शेवटचे जिल्हे पण लक्षात ठेवून घ्या की घनतेनुसार शेवटचे जिल्हे आहे गडचिरोली 74 आहे फक्त मित्रांनो. त्यानंतर आहे सिंधुदुर्ग 163, चंद्रपूर 193, त्यानंतर आहे रत्नागिरी 197 आणि यवतमाळ आहे 204. ठीक आहे, 204. गडचिरोली आहे मित्रांनो 100 पेक्षा कमी आहे 74. त्यानंतर सिंधुदुर्ग, चंद्रपूर आणि रत्नागिरी 200 पेक्षा कमी आहे मित्रांनो. ठीक आहे, चंद्रपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. यवतमाळ आहे मित्रांनो 204. ठीक आहे, 204 सर्वात कमी घनता आहे मित्रांनो यामध्ये. पुढचा प्रश्न बघू. 2011च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता काय आहे? तर आताच आपण बघितलं मित्रांनो गडचिरोली जिल्ह्याची घनता सर्वात कमी आहे ती म्हणजे 74 चौरस किलोमीटर. ठीक आहे, 74. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघू. खालील वैशिष्ट्ये कोणत्या वस्तीचे प्रारूपाची आहे? खालील वैशिष्ट्ये कोणत्या वस्ती प्रारूपाची आहे? विधान पहिला आहे वस्तीमधील रस्ते परस्परांना समांतर असतात. रस्ते मित्रांनो परस्परांना काय असतात समांतर असतात. ठीक आहे, त्यानंतर वस्तीमध्ये रस्ते परस्परांना काटकोनात छेदतात. त्यानंतर ते काटकोनात छेदतात. वस्तीमधील घरांच्या रांगा पाहावयास मिळतात. यामध्ये घरांच्या काय मित्रांनो रांगा असतात. त्यानंतर वस्तीमधील हमरस्ते किंवा लोहमार्ग परस्परांना ओलांडतात. ठीक आहे, हमरस्ते आणि लोहमार्ग परस्परांना ओलांडतात. तर आपल्याला हे वस्तीचे प्रारूप कोणते आहे हे विचारलेलं आहे. रेषाकृती, त्रिज्याकार, वर्तुळाकार की चौकोनाकृती. तर आपण बघितलं मित्रांनो तर ते राहील चौकोनाकृती. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघू. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या एकूण लोकसंख्या किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या आहे मित्रांनो आपण बघितलं आहे 11.24 कोटी जवळपास. ठीक आहे, 11.24 कोटी. ठीक आहे, तर पर्यायानुसार जर गेलो मित्रांनो आपल्याला 11.24 चे जवळपास एकच पर्याय दिसते ते म्हणजे पर्याय क्रमांक पहिला 11,23,74,333 काय राहील महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे मित्रांनो. ही जी लोकसंख्या आहे मित्रांनो 11.24 कोटी ही भारताच्या 9.29% आहे. ठीक आहे, भारताच्या 9.29% लोकसंख्या ही महाराष्ट्रात राहते.
त्यानंतर सर्वाधिक लोकसंख्येचे जिल्हे मित्रांनो ठाणे, पुणे, मुंबई, उपनगर आणि नाशिक। ठीक आहे, सर्वाधिक लोकसंख्येचे जिल्हे आहे मित्रांनो ठाणे, पुणे, मुंबई, उपनगर, नाशिक 2011च्या जनगणनेनुसार। आणि सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा ते म्हणजे सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली। सिंधुदुर्ग मित्रांनो सर्वात कमी आहे आणि ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात जास्त होती 2011च्या जनगणनेनुसार। पुढचा प्रश्न बघू। महाराष्ट्र शासन 2013 केळकर समिती अहवाल प्रकाशित माहितीनुसार राज्यातील खालील समाज गटांची प्राचीन आदिवासी गट म्हणून गणना केली आहे। प्राचीन आदिवासी गट म्हणून गणना केलेली आहे ते म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 कातकरी, माड्यागोंड आणि कोलाम। ठीक आहे, कातकरी, माड्यागोंड आणि कोलाम या जमातीस मित्रांनो केंद्र सरकारने आदिम जमाती म्हणून मान्यता दिली आहे। ठीक आहे, आदिम जमाती म्हणून मान्यता दिली आहे कातकरी, माड्यागोंड आणि कोलाम। पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर राहील। पुढचा प्रश्न बघू। प्रश्न 15वा आहे 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात डॅश डॅश जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आढळते। अनुसूचित जातीची विचारला आहे मित्रांनो, अनुसूचित जाती म्हणजेच काय, एससी। ठीक आहे, एससी ची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आढळते ती म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आढळते। पुणे जिल्ह्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि जमाती यांची लोकसंख्या आपण आता बघून घेऊ मित्रांनो। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, ठीक आहे, एससी आणि एसटी यांची लोकसंख्या महाराष्ट्रातील 2011च्या जनगणनेनुसार। तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो एससी ची प्रमाण होतं पूर्ण 11.8%। ठीक आहे, त्याचप्रमाणे एसटी या लोकसंख्येचे प्रमाण आहे मित्रांनो 9.3 2011च्या जनगणनेनुसार। ठीक आहे, सर्वाधिक लोकसंख्या असणारा जिल्हा ते म्हणजे मित्रांनो पुणे। त्यानंतर दुसरा क्रमांक आहे मित्रांनो नागपूर आणि तिसरा क्रमांक लागतो सोलापूर जिल्ह्यात। एससी ची सर्वाधिक जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा म्हणजे पुणे, त्यानंतर नागपूर। हे पहिले दोन तरी लक्षात ठेवा मित्रांनो, पुणे आणि नागपूर। सर्वात कमी आहे नंदुरबार। इथं काय मित्रांनो सर्वात कमी आहे। ठीक आहे, पुणे, नागपूर, सोलापूर आणि नंदुरबार। अनुसूचित जातीची लोकसंख्या मित्रांनो सर्वात जास्त आणि सर्वात कमी। तसेच त्याचप्रमाणे जर आपण अनुसूचित जमातीची जर बघितलं मित्रांनो तर अनुसूचित जमातीमध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणारा जिल्हा आहे ते म्हणजे ठाणे। त्यानंतर आहे मित्रांनो नाशिक, ठाणे, नाशिक आणि तिसरा आहे नंदुरबार। सर्वात कमी सिंधुदुर्ग या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे अनुसूचित जमातीची। ठीक आहे, सिंधुदुर्ग। तर पहिले 3 आणि इकडे मित्रांनो कमी मध्ये 1 लक्षात ठेवा, एससी ची सर्वात कमी लोकसंख्या आहे नंदुरबार मध्ये आणि एसटी किती सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी आहे। प्रमाण एससी चे आहे 11.8 आणि एसटी आहे 9.3%। या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे जिल्हा। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न 16वा आहे गोमित, पारधी, भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात। तर गोमित, पारधी आणि भिल्ल या अनुसूचित जमाती कोणत्या जिल्ह्यात आढळतात, अकोला, बुलढाणा, धुळे की ठाणे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 धुळे या जिल्ह्यामध्ये आढळतात। ठीक आहे, गोमित, पारधी आणि भिल्ल या अनुसूचित जमाती मित्रांनो धुळे या जिल्ह्यामध्ये आपल्याला आढळतात। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू। खालील जोड्या लावा, जमाती आणि जिल्हे कातकरी, भिल्ल, कोरकू, गोंड, भंडारा, अमरावती, नंदुरबार, रायगड। तर मित्रांनो कोरकू ही जमात मित्रांनो अमरावती जिल्ह्यात आहे। ठीक आहे, कोरकू कुठे आहे तर अमरावती
हे पाठ करून घ्या. कोरकू कुठे आहे? अमरावती जिल्ह्यातील आहे. तर क च 2 मित्रांनो, क च 2 आपल्याला एकाच पर्यायामध्ये दिसते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर राहील मित्रांनो पर्याय क्रमांक 1. तर आपण बाकीचे बघून घेऊ. कातकरी ही जमात मित्रांनो, कातकरी जमात आहे रायगड या जिल्ह्यातील आहे, रायगडमध्ये. त्यानंतर भिल्ल आहे नंदुरबार आणि गोंड ही जमात मित्रांनो आपल्याला भंडारा या जिल्ह्यामध्ये आढळते. ठीक आहे, भंडारा जिल्ह्यातील आहे. तर एक लक्षात ठेवा मित्रांनो, हे अमरावती जिल्ह्यातील कोरकू, अमरावती जिल्ह्यामध्ये आहे कोरकू जमात. ठीक आहे. आदिवासी जमात याबद्दल जर मित्रांनो आपण बघितलं तर महाराष्ट्रात एकूण 47 अनुसूचित जमाती आहे मित्रांनो. किती? 47 काय तर अनुसूचित जमाती आहे महाराष्ट्रामध्ये. जागतिक आदिवासी दिवस आहे मित्रांनो 9 ऑगस्ट. 9 ऑगस्ट काय तर जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो 9 ऑगस्ट. आदिवासींचा जिल्हा आहे मित्रांनो नंदुरबार. आदिवासींचा जिल्हा आहे नंदुरबार. ठीक आहे, आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखतो आपण महाराष्ट्रामध्ये नंदुरबार या जिल्ह्याला. केंद्र शासनाने मित्रांनो 3 जातींना आदिम जमाती म्हणून मान्यता दिलेली आहे. त्या म्हणजे मित्रांनो माडिया गोंड, त्यानंतर कातकरी आणि कोलाम. या 3 जातींना मित्रांनो केंद्र सरकारने काय तर आदिम जमाती म्हणून मान्यता दिली आहे. माडिया गोंड, कातकरी, कोलाम. ठीक आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या असणारी आदिवासी जमात आहे मित्रांनो महाराष्ट्रातील, ती म्हणजे भिल्ल आहे. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणारी आदिवासी जमात ती म्हणजे मित्रांनो भिल्ल. त्यानंतर आहे भिल्ल, गोंड आणि तिसरा क्रमांक येतो मित्रांनो महादेव कोळी. या महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असणारे काय तर आदिवासी जमाती आहे भिल्ल, गोंड, महादेव कोळी. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता सन 1960-61 मध्ये किती होती? तर 1960-61 मध्ये किती होती हे आपल्याला विचारलं आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी कोणतेही नाही. महाराष्ट्राची घनता मित्रांनो 1950-1951 मध्ये होती 104. ठीक आहे, 1950 आणि 1951 मध्ये होती 104 आणि 1960-61 मध्ये होती मित्रांनो 129. ठीक आहे, 129. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी कोणतेही नाही. आता 2001च्या जनगणनेनुसार जर आपण बघितलं मित्रांनो, 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची घनता होती 315. ती झाली मित्रांनो 2011 मध्ये 365. ठीक आहे, 365. 315 होती, 365 झाली, म्हणजेच किती नंतर +50. ठीक आहे, 50 न जास्त झाली मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसार. भारताची घनता जर विचारला आपल्याला, भारताची घनता आहे 2011च्या जनगणनेनुसार भारताची घनता आहे मित्रांनो 382. भारताची घनता आहे 382. सर्वाधिक घनता असणारा मित्रांनो जर आपण बघितलं भारतामध्ये राज्य आहे बिहार आणि सर्वात कमी घनता असणारा राज्य आहे अरुणाचल प्रदेश. हे भारतातील आहे मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसार 382. सर्वाधिक घनता बिहार आणि कमी अरुणाचल प्रदेशमध्ये. पुढचा प्रश्न बघू. महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर म्हणजेच 801 जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर आपण बघितला मित्रांनो, सर्वात कमी हे बाललिंग गुणोत्तर आहे ते म्हणजेच बीड जिल्ह्याचं. ठीक आहे, बीड जिल्ह्याचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बीड. किती आहे तर 807. ठीक आहे, 807. आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांचा त्यांच्या घनतेच्या आधारावर चढता क्रम लावा. घनतेच्या आधारावर चढता क्रम आपल्याला विचारलेला आहे. जिल्हे आहे मित्रांनो सिंधुदुर्ग, गडचिरोली, नंदुरबार आणि धुळे. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही हे कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे,
चढता क्रम आपल्याला सांगायचा आहे. सिंधुदुर्ग, गडचिरोली, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्याचा चढता क्रम. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.